नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या ह्या विषयाचं शीर्षक बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. याचं कारण राजमाता विजयाराजे शिंदे आणि राज ठाकरे या दोघांच्या कालखंडामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण मला वाटतं राजमाता शिंदे यांनी इहलोकाचा निरोप घेतला, कदाचित त्यानंतरच्या काळामध्ये राज ठाकरे राजकारणात आले असतील, पण एकाच वेळेला ह्या दोन व्यक्तिमत्व कधीही सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात नव्हती. एकमेकांशी संबंधित असणं सोडून द्या, पण ही दोन व्यक्तिमत्व ही एकाच कालखंडामध्ये सुद्धा सार्वजनिक जीवनात राजकारणात वगैरे नव्हती. मग त्यांची तुलना कशासाठी आणि कुठल्या कारणास्तव होऊ शकते असं कोणालाही वाटेल. कारण राजमाता शिंदे हे साधारण 60, 70, 80, 90 या कालखंडात भारतीय राजकारणातलं एक मोठं नाव आहे. मोठं नाव आहे. फार थोड्या लोकांना माहिती असेल की जेव्हा जनता पक्ष बनला, आणीबाणी ह्या सगळ्या कालखंडामध्ये जसं इंदिरा गांधी हे महत्वाचं पात्र होतं, तसंच भारतीय विरोधी राजकारणातलं, भारतातल्या विरोधी पक्षांच्या राजकारणातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून राजमाता शिंदे यांच्याकडे बघता येतं. तसं बघितलं तर राजमाता शिंदे आणि त्यांचे पुत्र माधवराव शिंदे, जे ज्योतिरादित्य शिंदेचे वडील होते, हे दोघेही जनसंघामध्ये होते. पण आणीबाणीच्या काळामध्ये या राजमातेचे सुपुत्र माधवराव शिंदे हे इंदिरा गांधींना पाठिंबा देऊन काँग्रेसमध्ये गेले आणि पुढल्या काळामध्ये आपल्या आईच्या लाडक्या पक्षाचे नेते आणि आवडते नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यापर्यंत माधवराव शिंदे यांनी मजल मारली होती. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी होती की राजमाता शिंदे या हिंदुत्वाला आणि उजव्या राजकारणाला इतक्या आक्रमक होत्या की आणीबाणी असो किंवा त्यानंतरच्या काळात 80 नंतर परत सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी असो, त्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारतीय जनता पक्षाचा उडालेला धुव्वा असो, या सगळ्या कालखंडामध्ये तुमच्या राजमाता शिंदे यांनी भारतीय जनता पक्ष परत खंबीरपणे आपल्या राजकारणात आणि आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे यासाठी अपरंपार प्रयत्न केले होते. आज भारतीय जनता पक्ष जो केंद्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय, गुरुत्वाकर्षणाचं केंद्र बनलेला आहे, तो भारतीय जनता पक्ष आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहायला पाहिजे हा हट्ट धरणारी भाजप मधली एक महत्वाची व्यक्ती म्हणून राजमाता शिंदे यांच्याकडे बघितलं पाहिजे. आजच्या पिढीला, पत्रकारांना कदाचित त्यांचं कर्तृत्व आणि महत्व माहिती नसेल, पण सांगण्याचा मुद्दा असा मित्रांनो की राजमाता शिंदे यांच्याविषयी त्यांच्या कन्या, ज्या राजस्थानच्या दोनदा मुख्यमंत्री झाल्या, वसुंधरा राजे सिंधिया, यांनी एक आठवण सांगितलेली मुलाखतीत मला लक्षात आहे. आणि त्यातला जो प्रसंग वसुंधरा राजे यांनी सांगितला तो मला खूप आवडलेला आहे. एक आई किंवा एक पालक आपल्या पुढच्या पिढीला, मुलांना जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी मदत करतो, ती मदत कशी असावी आणि कुठल्या मर्यादेपर्यंत असावी याचा एक वस्तुपाठ विजयाराजे शिंदे यांनी घालून दिला होता. आणि म्हणून मला तो प्रसंग त्यांच्या मुलाखतीतला कायम लक्षात राहिलेला आहे. भाजपमध्ये किंवा भारतीय राजकारणामध्ये विजयाराजे शिंदे हे एक मोठं नाव होतं आणि अशा वेळेला त्यांच्या मुलांना राजकारणात आपणही काहीतरी कर्तृत्व गाजवावं असं वाटलं तर नवल नाही. जसं अमिताभ बच्चनच्या मुलाला अभिनय करावा असं वाटणं, गावस्कर सचिन तेंडुलकरच्या मुलांना आपणही नामवंत क्रिकेटवर व्हावं असं वाटणं, बाळासाहेब ठाकरे असतील, गांधी घराणं असेल किंवा
करुणानिधींचं घराणं असेल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना आपणही पित्याच्या क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवला पाहिजे असं वाटलं आणि त्यांनी त्यात प्रवेश करायचं ठरवलं, तर त्यांच्या पालकांनी त्यांना मदत करणं हे सुद्धा मी गैर मानत नाही, गैर मानत नाही. पण एक गोष्ट असते की आपली मुलं आहेत म्हणून त्यांना संधी देणं वेगळं असतं आणि सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं वेगळं असतं. संधी ही इतरांना उपलब्ध नाही, ती तुम्ही दिली ठीक आहे, पण त्या संधीची सुवर्ण संधी करणं हे पालकांच्या हातून होऊ शकत नसतं, ते त्या मुलाला करावं लागत असतं, मुलाला करावं लागत असतं. बाकी संधी आई किंवा बाप देऊ शकतो. आदित्य ठाकरेंना शिवसेनेचे संस्थापकांचा नातू असल्यामुळे निवडणुकात उतरायचं तर लोकसभा किंवा विधानसभेचे तिकीट सहजगत्या मिळू शकतं, जे इतरांना एकनाथ शिंदेला मिळू शकलं नसतं. राहुल गांधी किंवा प्रियंका वाड्रा यांना काँग्रेसचं कुठच्याही सुरक्षित मतदारसंघात सहज तिकीट मिळू शकतं आणि मिळालेलं आहे. पण तिथून सहजगत्या निवडून आल्यानंतर राजकारणावर आपली छाप पाडणं हे पालकांच्या मदतीने होत नाही. ज्या वेळेला पालकांचा तो सपोर्ट संपतो, पाठिंबा संपतो, त्यावेळेला असे पुढच्या पिढीतले नेते, पुढची पिढी अपेशी ठरत असते. आणि म्हणून राजकारणात जी राजेशाही असते ती साम्राज्याच्या साम्राज्य लयाला गेली. त्याचं नेमकं हे कारण होतं की काय म्हणतात त्याला, अडेल तट्टू किंवा ऐदी असलेली पुढची पिढी ही साम्राज्य बुडवते आणि कर्तबगार असेल पुढची पिढी तर ती ते साम्राज्य अधिक विस्तारित करते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की याची जाण असलेले जे पालक असतात, मग तो उद्योगपती असो, तो अभिनेता असो, पृथ्वीराज कपूर असो, त्यांचे पुत्र राज कपूर, त्यांचे पुत्र ऋषी कपूर, तीन तीन पिढ्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली, त्यांना संधी मिळाली, पण त्या संधीचं त्यांनी सोनं केलं, इतरांना नाही जमलं. आणि ही गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली तर ते आपल्या पिढीला नुसती संधी देत नाहीत, त्यांना यशस्वी करायला हातभार लावत असतात. आणि असाच एक प्रसंग वसुंधरा राजे यांनी आपल्या आईच्या बाबतीत सांगितला. राजमाता शिंदे ह्या मध्य प्रदेशातल्या मोठ्या राजकारणी होत्या, राष्ट्रीय राजकारणावर त्यांचा प्रभाव होता, त्या लोकसभा संसदेत निवडून गेलेल्या होत्या. आणि वसुंधरा राजेंनी जेव्हा त्यांना सांगितलं की मलाही निवडणूक लढवायची, मला सुद्धा खासदार वगैरे व्हायचे, तेव्हा पक्षातर्फे वसुंधरा राजे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या आईने राजमाता शिंदेनी प्रयत्न केले. आणि ज्या मतदारसंघातून वसुंधरा राजे यांनी पहिली निवडणूक लढवली त्या ठिकाणी त्या अत्यंत वाईट प्रकारे धुव्वा उडाल्यासारख्या पराभूत झाल्या होत्या. आपली आई एवढी मोठी नेता आहे आणि तिने आपल्याला निवडून यायला मदत केली नाही म्हणून वसुंधरा राजेंना राग आला होता. त्यामुळे पराभवानंतर त्यांनी आपल्या आईला जाऊन सांगितलं की तुम्हाला चुकीच्या मतदारसंघात उभं केलं होतं. तो मतदारसंघ जिंकणं सोपं नव्हतं, पक्षाला जिंकणं सोपं नव्हतं आणि उमेदवार म्हणून मला जिंकणं सोपं नव्हतं, मग असा मतदारसंघ तू मला का दिलास. तेव्हा विजयाराजे सिंधिया म्हणाल्या की तुला तिकीट मिळवून देणं, संधी मिळवून देणं एवढ्यापुरती मी तुझी आई होते, पण तो मतदारसंघ जिंकणं, ती लढाई, त्या लढाईत तू जिंकणं हे तुझ्या कर्तृत्वावर, तुझ्या पराक्रमावर अवलंबून होतं आणि तिथे तू पराभूत झालीस. मतदारसंघ कुठलाही असो, जेव्हा तुम्ही लढाईमध्ये उतरता तेव्हा शत्रू काय असावा, प्रतिस्पर्धी काय असावा, त्याची हत्यारं काय असावीत, त्यांची व्यूहरचना काय असावी, त्याने हल्ला कसा करावा, याचं नियोजन तुम्ही करू शकत नाही. तुमच्या विरोधक असतो, तुमचा शत्रू असतो, तो व्यूहरचना करत असतो, तुमच्या विरुद्धची हत्यारं आणि हल्ल्याचं स्वरूप तुमचा शत्रू ठरवत असतो, तुम्ही ठरवू शकत नसता. आणि म्हणूनच लढाईत उतरलात की तुम्हाला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी पराक्रम करायचंय आणि त्या पराक्रमामध्ये आपल्याला इतर लोकांची साथ मिळेल
कदाचित मिळणार नाही, तरीही आपल्याला जिंकायचंय हा निर्धार आणि निश्चय असला पाहिजे, तरच तुम्ही विजयी होता. नसेल तर बाहेरून कितीही मदत मिळाली तरी तुम्ही जिंकू शकत नाही. आजारामध्ये त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी, संकटातून बाहेर पडण्यासाठी बाहेरचे लोक तुम्हाला मदत करू शकतील, पण संकटातून बाहेर पडण्याची जबरदस्त इच्छाशक्ती तुमच्याकडे असली पाहिजे, आणि ती नसेल तर बाहेरून कितीही मदत मिळाली तरीही तुम्ही पराभूतच होऊ शकता. आणि हीच गोष्ट वसुंधरा राजे यांना त्यांच्या आई राजमाता शिंदे यांनी सांगितले. त्यांनी आपल्या लाडक्या मुलीसाठी सोपा, सहजगत्या जिंकता येईल असा मतदारसंघ दिला नव्हता. जसा राहुल गांधींना अमेठी जपता आला नाही, तर वायनाडचा मतदारसंघ सोनिया गांधींनी मिळवून दिला, प्रियंका वाड्रांना मिळवून दिला, आदित्य ठाकरेंना अतिशय सोप्या असलेल्या वरळी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी उभं केलं. तेव्हा असले पालक आपल्या मुलांचं नुकसान करत असतात. त्यांच्यासमोर आव्हानच नसेल तर त्यांच्यामधली झुंजार वृत्ती बाहेर पडत नाही आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढीच्या लाडक्या मुलीसाठी पालक संधी देत असतील तर त्या पलीकडे त्यांनी काहीही देता कामा नये. त्या संधीचं सोनं करणं हे पुढच्या पिढीला जमलं पाहिजे, आणि हे ज्या पालकाला कळतं तोच आपल्या पुढच्या पिढीला ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठी मदत करत असतो, की तो त्याची जिंकायला मदत करत नाही. लक्षात घ्या, ते कुठचं सलमान खानचं वाक्य तसंच आहे वाक्य, की आपल्या लाडक्या मुलीला यशस्वी करण्यासाठी त्याला संधी द्यावी, पण त्याचं काम सोपं करू नये. जिंकण्याची ईर्ष्या त्याच्यात निर्माण होईल. एवढी प्रतिकूल परिस्थिती असेल तिथे जर तो जिंकू शकला तर तो आयुष्यभर जिंकू शकतो. हा धडा राजमाता सिंधिया यांनी वसुंधरा राजेंना घालून दिला. पुढे त्या नुसत्या लोकसभेत निवडून गेल्या नाहीत, केंद्रात मंत्री झाल्या. पुढे राजस्थानमध्ये पक्षाचं नेतृत्व करून दोनदा मुख्यमंत्री झाल्या. त्याचं कारण त्यांच्या आईने त्यांना जरी संधी दिलेली असली तरी सुविधा दिली नव्हती. आणि म्हणून संधीचं सोनं करणं आवश्यक असेल तर मग आपल्या पुढच्या पिढीला, मुलांना संधी जरूर द्यायची. आणि इथेच मी राज ठाकरे आणि राजमाता यांची तुलना करतोय. आपल्या मुलाला आपल्या पक्षातर्फे निवडणूक लढवायची आहे हे जेव्हा त्या मुलाने पित्याला म्हणजे राज ठाकरेंना सांगितलं, तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी सुटसुटीत असा माहीम मतदारसंघ निवडला, जिथे 15 वर्षापूर्वी त्यांच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला होता. नितीन सरदेसाई हे माहीम मधून स्वबळावर, पक्षाच्या बळावर आमदार म्हणून निवडून आले होते. अशा मतदारसंघातून राजपुत्र म्हणजे राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. पण ती निवडणूक आपल्या मुलासाठी सोपी व्हावी, विना कष्ट विना सायास आपला मुलगा आमदार व्हावा, असली कुठलीही कृती राज ठाकरे यांनी केलेली नाही. हात जोडून माझ्या मुलाच्या विरोधात उमेदवार नको असं शिंदेना सांगितलेलं नाही, किंवा भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस किंवा आशिष शेलार बावनकुळे यांच्या समोर राज ठाकरेंनी गयावया केलेल्या नाहीत. तुम्हाला राज्यसभेत किंवा काय विधान परिषदेत असलं नाही. जो कोणी अमित ठाकरेच्या विरुद्ध उभा राहू शकेल त्याला अडवण्याचा प्रयास राज ठाकरेंनी केलेला नाही. लक्षात घ्या, यासाठी महायुतीकडून म्हणजे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयास झाले. खुद्द सदा सरवणकर, एकनाथ शिंदेचे उमेदवार, यांनी याविषयी जाहीर वाच्यता केलेली आहे की माझ्या पक्षाकडून, महायुतीकडून माझ्यावर दबाव आणला गेला की अमित ठाकरे यांच्यासाठी मी माहीम मतदारसंघातून माघार घ्यावी, पण मी लढणार आहे असं त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांकडे वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निघालेले सदा सरवणकर यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की आता मी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घ्यायला जातोय.
म्हणजे जवळजवळ सदा सरवणकर यांनी मानसिकदृष्ट्या माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेण्याची मानसिक तयारी केलेली होती. हा, राज ठाकरेंकडून त्यांना काही वचन घ्यायचं असेल, शब्द घ्यायचा असेल, पण राज ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकरांची भेट घेणं म्हणजे मुलाचं काम, अमितचं काम निवडणुकीत सोपं करणं होतं. पण राज ठाकरे यांनी सरळ सरळ सदा सरवणकर यांची भेट नाकारली. थोडक्यात, आपल्या मुलाविरुद्ध सदा सरवणकरला निवडणूक लढवायची असेल तर लढू दे, जिंकायचं असेल तर शिवसेना उभाठा आणि शिवसेना शिंदे या दोनही उमेदवारांसमोर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचा पराभव करूनच अमितला निवडून यावं लागेल. त्यासाठी बाप कोणाकडेही गयावया करणार नाही, ही राज ठाकरेंची भूमिका म्हणूनच कौतुकास्पद आहे. आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी पक्षाच्या धोरणांचा, पक्षाच्या स्वाभिमानाचा बळी द्यायचा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला नाही. जसा अमित ठाकरे हा आपला मुलगा आहे, तसाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आपलं अपत्य आहे. दोन अपत्यांना समान न्याय द्यायचा, तर अमितसाठी मनसे नाक रगडणार नाही, ही भूमिका म्हणून कौतुकास्पद आहे. आणि म्हणून आपल्या मुलाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर संकटांना, प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाऊनच निवडणूक लढवावी लागेल, निवडणूक जिंकावी लागेल. ही राज ठाकरेंची भूमिका मला नुसती आवडली नाही, तर मला राजमाता विजयाराजे शिंदे आठवले. आणि इतिहास आहे, आपल्या समोर आहे की पहिल्या निवडणुकीत लज्जास्पद पराभव पत्करणाऱ्या वसुंधरा राजे या पुढल्या काळात सतत यशस्वी होत गेल्या, दोनदा मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचल्या. जेव्हा पालक, पिता, माता या प्रकारे आपल्या मुलांना कडेवर घेऊन फिरत नाही आणि आपल्या पायावर उभं करायला मदत करतं, तेव्हा ती मदत असते. आपल्या घरात लाडकं मूल असतं, आपल्याला ते जड नसतं, पण आपण ठराविक वेळ गेल्यानंतर, त्याचं ठराविक काय 1 वर्ष, 1.25 वर्ष झाल्यानंतर त्याला त्याच्या पायावर उभं करतो, त्याला चालायला भाग पडतो. 2, 3दा, 10, 15 वेळाला आपलं मूल चालता चालता पडतं, त्याचा जाणारा तोल सावरायला आपण मदत करतो, पण त्याला कडेवर उचलून घेऊन जात नाही, कारण ते मूल त्याच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हीच त्याच्यासाठी मदत असते. आणि ती मदत त्या प्रकारे करण्याचं कठोर धाडस जर राज ठाकरेंकडे असेल, तर या तुलनेने तरुण असलेल्या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख नेत्याची पाठ थोपटली पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ मी करतोय की आपल्या मुलासाठी सुद्धा, त्याच्या भवितव्यासाठी सुद्धा अनेकदा आपल्याला कठोर व्हावं लागतं. उपलब्ध असलेली साधन सुविधा त्याला नाकारावी लागते. का का नाकारायची असते? सगळं तर उपलब्ध आहे नाही, पण त्याला प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाऊन पुढल्या काळात ज्यावेळेला पालक हयात नसतील, त्यावेळेला आपल्या बळावर सगळ्या समस्यांना सामोरं जायचंय, तर त्याची तयारी आपल्या हयातीत करून घेईल तो खरा पालक असतो. राज ठाकरे यांनी एका पालकाची आणि एका पक्षप्रमुखाची दोनही भूमिका अतिशय समतोलपणे हाताळलेल्या आहेत. आणि म्हणून अनेकांना वाटतं की राज ठाकरे विषयी भाऊंना फार सॉफ्ट कॉर्नर आहे, कौतुक आहे. याच्यासाठी सुद्धा कौतुक आहे, याच्यासाठी सुद्धा कौतुक आहे की आपला मुलगा आहे, त्याच्यासाठी असलेला आमदार, विरोधात पडलेला उमेदवार यांना माघार घ्यायला लावून, त्यांना पक्षात विधान परिषद देऊन आपल्या मुलासाठी अगदी समोर कोण लढायला नाही अशी परिस्थिती वर्णित निर्माण करणारे उद्धव ठाकरे, आणि आपल्या मुलासाठी सोपं होत असताना सुद्धा पक्षाचं नाक कापलं जाणार नाही, स्वाभिमान रगडला जाणार नाही, इतकी कठोर भूमिका घेणारा दुसरा पिता राज ठाकरे, उद्धव आणि राज यांची तुलना करा, मग तुम्हाला कळेल की मला राज ठाकरे विषयी कौतुक का आहे. काय हा मोठा फरक असतो मित्रांनो, मोठा फरक असतो. आणि म्हणून
दोन मोठी व्यक्तिमत्व आहेत, वेगळ्या कालखंडातली आहेत, पण ज्या कठोरपणे विजयाराजे शिंदे यांनी वसुंधरा राजेंना राजकारणात आपली झुंजार वृत्ती प्रकट करायला भाग पाडलं, त्याचंच अनुकरण आज आपल्या भावाच्या कृतीकडे पाठ करून राज ठाकरे करत असतील तर या तरुण नेत्याची पाठ थोपटली पाहिजे. कारण राज्याच्या प्रमुख जे नेते आहेत आज 5, 7, 8, 10 त्यामधले एक असलेले सगळ्यात तरुण राज ठाकरे यांनी सगळ्यात प्रौढ निर्णय घेऊन दाखवले, जो गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना सुद्धा मुलीच्या प्रेमापोटी पुत्री प्रेमापोटी घेता आला नाही. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.